ओम शांती. माझे नाव पूजा. मी वडळ्याहून आले आहे आणि हे ओम शांतीमध्ये येऊन मला 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि ह्या ज्ञानात आल्यापासून म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आहे ओम शांतीमध्ये. आणि ह्या ज्ञानात आल्यापासून खूप परिवर्तन झालं जीवनामध्ये. जे काही राग यायचा, चिडचिड व्हायची किंवा टेन्शन यायचं, तर ते पूर्ण बंद झालं. आणि दुसरा असा अनुभव आलेला आहे जीवनामध्ये की आमच्या मुलांना पण ह्या ओम शांतीमध्ये आल्यानंतर त्यांचा जो टर्निंग पॉईंट होता, त्या योग्य वेळेस योग्य त्यांना मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण खूप छान परिवर्तन झालेलं आहे. आणि असंच एक अनुभव आहे माझा. अनुभव तर तसे बरेच आलेले आहेत, पण एक दिवस माझा मुलगा सेंटरवर येण्यासाठी निघालेला होता आणि त्याचा रोडवर अचानक ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप गर्दी जमली तिथं आणि आम्हाला काही माहीतच नाही, कारण आम्ही पण सेंटरवर होतो कार्यक्रमासाठी आणि तो नंतर येणार होता. तर त्याला यायला खूप वेळ लागला. म्हणून असं वाटलं की का बरं वेळ लागला आहे. तर तो आल्यानंतर बघितला आम्ही, तर तो काही बोललाच नाही. पण असं थोडंसं असं जाणवत होतं की काहीतरी झालेलं आहे. मग त्याला विचारलं आम्ही, तुम्हाला का बरं वेळ लागला यायला? तर तो म्हटला काही नाही, असंच. मग आम्ही ते गाडीचं बघितलं तर थोडं नुकसान झालेलं होतं. मग त्याला विचारलं काय झालं, तर त्याने सांगितलं ॲक्सिडेंट झाला म्हणून. तर आम्ही अगोदर त्याला बघायला गेलो. म्हटलं तुला नेमकं कुठं लागलं आहे, आम्हाला बघायचं आहे. तो म्हटला मला कुठंच लागलं नाही. ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस मी गाडीपासून कसा बाजूला झालो हे मला काहीच समजलं नाही. आणि ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस समोरची जी गाडी होती तिचं पण नुकसान झालेलं होतं. त्या समोरच्या गाडीवर जो मुलगा होता त्याच्या पायाला पण लागलेलं होतं. पण माझ्या मुलाला कुठंही खरचटलंही नाही आणि त्याला म्हणजे इतकं अलगद बाबांनी उचलून ठेवलं की त्याला कळलंसुद्धा नाही की तो त्या ठिकाणापासून कधी बाजूला झाला तो. आणि नंतर घाबरल्यासारखा सुद्धा तो दिसत नव्हता. म्हणजे बाबांनी त्याला ह्या संकटामधून इतकं अलगद बाजूला ठेवलं, हा एक अनुभव. आणि दुसरा असा अनुभव आला की आमचं एक ट्रॅक्टर आहे, तर ते शुगर फॅक्टरीमध्ये आम्ही ऊस वाहतुकीसाठी लावलेलं होतं. तर पहाटेच्या वेळेस त्याचा पण खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. ट्रॅक्टरचा एक एक पार्ट पूर्ण वेगवेगळा झालेला होता. आणि तो जो ड्रायव्हर होता त्याची कंडिशन खूपच अवघड होती. तो 3 आठवड्यांपर्यंत कोमात होता. खूप दवाखाना झाला पण काहीच रिझल्ट भेटत नव्हता. मग दीदींनी त्या ड्रायव्हरसाठी खूप योग वगैरे केला. आमचा पण चालू होता योग. त्याला आम्ही पूर्ण सकाश देत होतो. आणि त्याच्यानंतर झालं असं की सगळ्यांना वाटायचं की आता काही हा ड्रायव्हर किंवा तो मुलगा वाचत नाही. पण बाबावर पूर्ण निश्चय होता की बाबा आपल्याला याच्यातून सही सलामत बाहेर काढणार. पूर्ण विश्वास असल्यामुळं सगळं बाबावर सोडून दिलेलं होतं. आणि त्यानंतर झालं असं की तो मुलगा शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर तो आता पूर्ण एकदम बरा झालेला आहे आणि परत तो त्याच्या कामावर तो रुजू झालेला आहे. आणि तिसरा अनुभव आहे माझा एक छोटासा. मुलीचे शिक्षण म्हणजे 12वीचा रिझल्ट लागला आणि तिला 50%च मार्क पडले. CETला कमी पडले. पण तिला तर अपेक्षा होती का BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं. पण मग आता मेरिट तर 92% लागलं आणि हिला 50%च होते CETला. मग आता कसं करणार, तर आम्ही फॉर्म भरले, सगळं केलं, पण काही ॲडमिशन होण्यासारखं वाटत नव्हतं. पण तिने बाबाला लेटर लिहिलेलं होतं की बाबा मला BSc ॲग्रीलाच जायचं आहे आणि मला तेच करायचं आहे. पण आता थोडं अडचण होती, मार्क कमी होते. पण तिने बाबासोबत असा योग केलेला होता की बाबांनी तिला तिची इच्छा पूर्ण केली. आम्ही 2 राऊंड झाले. 3ऱ्या राऊंडला म्हटलं आता एवढ्या वेळेसच बघायचं, नाहीतर मग नाही. पण तिसऱ्यांदा असं झालं की तिच्या पुढे 3 मुलं होते. 1 मुलगी आणि 2 मुलं. त्या जागा तिन्हीही राखीवच राहिल्या जोपर्यंत तिचं नाव लिस्टला येत नाही तोपर्यंत.
आणि इतके म्हणजे मार्क कमी असताना सुद्धा बाबांनी तिची इच्छा पूर्ण केली की तिचा नंबर तिथे BS ॲग्रीसाठी लागला. असे खूप छोटे मोठे अनुभव आहेत की आम्हाला म्हणजे आणि इतकं जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे की पूर्ण आम्ही बाबाला आमचं समर्पण दिलेलं आहे. ओम शांती.